यवतमाळमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। यवतमाळमध्ये 229 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या, भूमिपुत्रांचा आक्रमक पवित्रा। उद्या रॅली काढत करणार आंदोलन। आंदोलनामध्ये बाळ्यामामा म्हात्रेंसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनं एकत्र लढाव्यात, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं वक्तव्य। मालेगाव शिक्षण क्षेत्रातील अधिकारी नितीन बच्छाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल, बेकायदेशीररित्या भरती केल्याचा ठपका। नितीन बच्छाव जामिनासाठी मालेगाव कोर्टात। सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहून सोलापूर आणि सोलापूरहून गोव्याला जाणारं विमान रद्द। ढगाळ वातावरण असल्यानं विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाची माहिती। नेपाळ हिंसाचार प्रकरणी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओलींच्या विरोधात एफआयआर दाखल, तर ओलींनी आंदोलकांवर अत्याचार करण्याचे दिले आदेश। पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल। भाजप दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी केली तक्रार। म्यानमारमध्ये 2 शाळांवर हवाई हल्ला, मध्यरात्री टाकले 500 पाऊंड वजनाचे बॉम्ब, तर झोपेतच 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 22 विद्यार्थी गंभीर जखमी। कल्याणमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत, एकाच दिवशी कुत्र्यांचा तब्बल 35 जणांना चावा। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।